शेगाव तालुक्यातील बोंडगावसह इतर 11 गावांमध्ये केस गळतीचं प्रमाण या ठिकाणी वाढले आणि अनेकांचे टक्कल झाले। मात्र या टक्कल होण्याच्या भीतीने या बोंडगावातील अनेक लोकांनी या ठिकाणी आंघोळ करणं टाळले। त्याचं कारण असं आहे की या पाण्यामध्ये नायट्रेटचं प्रमाण जास्त आहे आणि टीडीएसचं प्रमाण सुद्धा या ठिकाणी जास्त आहे। त्यामुळे प्रशासनानं हे जे पाणी आहे हे पाणी या ठिकाणी वापरण्यास या ठिकाणी मनाई केलेली आहे। त्यामुळे नागरिकांनी भीतीपोटी या ठिकाणी आंघोळ करणं बंद केलेलं आहे। मात्र गावाला शुद्ध पाणी मिळावं अशी मागणी इथल्या या बोंडगावातील ग्रामस्थांनी केली। प्रशासनाने अद्यापही त्याची व्यवस्था केली नाही। गावकऱ्यांना असा प्रश्न पडला की प्रशासनानं पाणी बंद सांगितलं वापरायला, मात्र पाणी आणायचं कुठून, आंघोळ करायची कशी, अशा प्रकारचा प्रश्न जो आहे तो ग्रामस्थांमध्ये या ठिकाणी आहे। ग्रामस्थ आहेत आपल्यासोबत। काका, काय सांगाल, तुम्हाला केस गळतीची लागण झाली होती, कशा पद्धतीने झालं होतं, काय कारण होतं? केस गळतीची आहे हिशोबाने सुरुवातीला केस गळतीच सुरू झाली। बर, आता प्रशासनानं तुम्हाला सांगितलं की या ठिकाणी पाणी वापरू नका, मग पाणी आणता कुठून तुम्ही? पाणी आणायला मार्गच नाही, ते तोच आहे ना, आम्हाला दुसरं पाणीच नाही। बरं, आंघोळ करतात का लोक? आता आंघोळ बंद आहेत लोक, 8 दिवस झाले। बर, आता प्रशासनाकडे काय मागणी तुमची की शुद्ध पाणी मिळालं पाहिजे? हा, शुद्ध पाणी मिळालं पाहिजे बाबा आम्हाला आता। अच्छा, मग अजून आलं नाही का शुद्ध पाणी तुम्हाला? नाही, आलं नाही अजून। बर, तुम्ही कधीपासून आंघोळ करणं बंद केलं या ठिकाणी? लय 8-10 दिवस झाले आंघोळ बंद आता। नक्कीच अशा पद्धतीच्या ज्या प्रतिक्रिया आहेत ग्रामस्थांच्या, आपली केस गळती होऊ शकते त्यामुळं ग्रामस्थांमध्ये भीती आहे। त्यामुळं अनेकांनी या ठिकाणी जे पाणी येते नळाला ते पाणी या ठिकाणी वापरणं बंद केले, आंघोळ करणं बंद केले। मात्र आंघोळ जर केली तर केस जाऊ शकतात या भीतीपोटी त्यांनी या ठिकाणी पाणी बंद केल्याचं ग्रामस्थ सांगतायत। कॅमेरामन निलेश देशमुखसह गणेश सोळंकी, TV9 मराठी, बोंडगाव, बुलढाणा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।